गॅस टंचाईच्या विरोधात विरोधी पक्ष आक्रमक। मुंबईमध्ये मंत्रालयाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी, दिल्लीमध्ये संसद भवन परिसरामध्ये आंदोलन, तर सोलापूरमध्ये काँग्रेसचा मोर्चा। लग्नसराईला देखील युद्धाचा फटका। गॅसच्या तुटवड्यामुळे पिंपरी चिंचवडमधील 10,000 लग्न सोहळे पुढे ढकलण्याची वेळ। 450 कॅटरर्सनी ऑर्डर्स रद्द करायला केली सुरुवात। युद्धाचा हवाई वाहतुकीवरती मोठा परिणाम। एअर इंडियाचं तिकीट कमालीचं महागलं। दिल्ली लंडन तिकीट 1 लाखांच्या पार। एअर इंडियाने वाढवला इंधन अधिभार। चंद्रपूरच्या नंतर खुलताबादमध्ये भाजप आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र। खुलताबाद पंचायत समितीमध्ये भाजप आणि ठाकरे सेनेची सत्ता स्थापन। राहुल गांधींना नाशिक न्यायालयाचा मोठा दिलासा। याचिकाकर्त्यांनी याचिका मागे घेतल्यामुळे खटला निकाली काढला। भारत जोडो यात्रेच्या दरम्यान अवमान केल्याचा होता आरोप। रिलायन्सच्या मदतीने अमेरिका उभारणार तेल शुद्धीकरणाचा प्रकल्प। 300 अब्ज डॉलर्सचा ऐतिहासिक करार झाल्याची डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा। 50 वर्षांमध्ये प्रथमच अमेरिकेत उभारला जाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प। पाटगावचे माजी सरपंच महेश पिळणकर यांच्या शोधासाठी एसआयटीची स्थापना। एबीपी माझाच्या बातमीनंतर पोलीस अधीक्षक यांनी स्थापन केली एसआयटी। पोलीस उपअधीक्षक रामदास इंगवले एसआयटीच्या प्रमुखपदी। अजित पवारांचं नाव प्रतिमा वापरण्यासाठी कुटुंबाची परवानगी अनिवार्य। महाराष्ट्र धर्मादाय आयुक्तांनी जारी केले आदेश। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विनंतीपत्रानंतर धर्मादाय आयुक्तांचे आदेश जारी। बुलडाणा जिल्ह्यामध्ये 24 तासात एका विवाहितेसह 6 मुली बेपत्ता। 1 जानेवारी ते 10 मार्च पर्यंत 200 महिलांसह 289 जण हरवले। सर्वसामान्यांमध्ये चिंतेचं वातावरण। देशात प्रथमच पॅसिव्ह युथेनेशियाला सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी। 13 वर्षांपासून कोमामध्ये असलेल्या रुग्णाच्या जीवनरक्षक प्रणाली काढायला दिली परवानगी।